आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मला कळत नाही संकेत, त्या मुक्ताच्या घरच्यांनी तुला जिवंत कसा काय सोडलं? काय रे, असं आश्चर्याने काय बघतोयस तू? तुझी आईच तुझ्या मरणाबद्दल बोलतेय म्हणून धक्का बसला का तुला? अरे पण या धक्का बसण्यासारखं काहीच नाहीये। खरं तर तुला जीवानिशी मारावा अशी कर्तृत्व आहे तुझी मुक्ताच्या बाबतीत। ती बिचारी बायको म्हणून तुझ्या सगळ्या चुका पोटात घालत गेली, नवरा म्हणून तुला सांभाळून घेत गेली। आणि तू काय केलंस? कसा वागलास तिच्याशी? तू कसा वागलास आठवतंय काय? संशयाचं एवढं मोठं भूत तुझ्या मानगुटीवर बसलं होतं ना की मुक्तासारखी कुठलीही चांगल्या घरातली मुलगी तुझ्या बरोबर संसार करूच शकत नाही, राहूच शकत नाही। घरी जातो त्यांच्या लाज वाटत नाही तुला? एवढा तिला धोका दिला, इतका विश्वासघात केला, त्या माणसांशी एवढं वाईट वागलास तू, परत त्यांच्या घरी गेला कुठल्या तोंडाने गेला होतास? चूक झाली, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली बाबा। मुक्तावर सतत संशय घेऊन मी खूप मोठी चूक करून बसलो। मुक्ता माझ्या आयुष्यात होती ना, तोपर्यंत ती चूक नाही जाणवली, पण आता ती मला सोडून गेली आहे तर माझ्या सगळ्या चुका मला जाणवत। म्हणूनच तिची आणि तिच्या बाबांची माफी मागायला आणि तिला ते माझ्यासोबत परत घेऊन यायला मी त्यांच्या घरी गेलो होतो, पण तिच्या बाबांनी तिला माझ्यासोबत पाठवायला नकार दिला। बाबा, आई, मी नाही जगू शकत हो मुक्ताशिवाय। खरंच मी नाही जगू शकत तिच्याशिवाय। आता रडून काय उपयोग आहे? जेव्हा कळायला पाहिजे होतं तेव्हा तुला स्वतःची चूक नाही कळली। त्या अशोक मास्तरांचा स्वभाव चांगला म्हणून हे सगळं एवढ्यावरच थांबलं। त्यांच्या जागी दुसरा कोणी एखादा बाप असताना तर माझ्या मुलीचा छळ केला म्हणून थेट पोलीस कंप्लेंट केली असती तुझी। करायलाच पाहिजे होतं तसं, त्यानं कंप्लेंट करायला पाहिजे होती याच्या विरोधात, पण ती काय मास्तरांसारखी चांगली माणसं आहेत ना जगात, म्हणून अशा नालायकांचं पावतं। पण त्यांनी पाठवलं नाही हे बरं केलं, तिकडे निदान सुखात तरी राहील ती बिचारी। अहो बाबा, असं काय बोलताय? मला माझी चूक कळली आहे ना, आणि मला त्याचा पश्चात्ताप पण होतोय। आई, बाबा, तुम्ही एकदा माझ्या बाजूने मुक्ताच्या बाबांशी बोलाल का? काय? हा, एकदा। तुला वाटत नाही असं काय? आम्ही परत तिकडे कसं सांगू तुला आता समजावून? हा, अरे फार चांगली मुलगी देवानं तुझ्या आयुष्यात पाठवली होती। पहिला अनुभव आहेच आहे, तुझा स्वभाव तर विक्षिप्त आहेच आहे, पण एक प्रयत्नपूर्वक आता या वेळेला तरी तुझ्या स्वभावात बदल घडवला असतास, चांगलं माणसासारखं वागलं असतास तिच्याशी, तुमच्या दोघांचा संसार चांगला झाला असता, सुखाचा झाला असता, आम्हालाही चांगलं वाटलं असतं, पण नाही। अतिशय विकृतपणे वागून तू स्वतःचाच संसार मोडलायस, स्वतःच्या हाताने पायावर कुऱ्हाड मारून घेतलीयस। तर जे पेरलं ते उगवणार, भोगा आता फळ। मला सांगतोय जायला। आई, तू
दादा सावकाश सावकाश हळूहळू उशीर येऊ तुला नाही नको कसं वाटतं आता हाय बरं आहे बरं मी काय म्हणत होतो जर बरं वाटतंच आहे तुला आता तर हळूहळू घराबाहेर पडायला सुरुवात कर ना म्हणजे मोकळं वाटेल तुला मी तोच विचार करत होतो ते घरी बसून राहण्यापेक्षा मी दुकानावर येऊन बसतो ना बेस्ट आयडिया आहे मी तर म्हणतो आजच चल तू दुकानावर अरे वा दोघं भाऊ पुन्हा एकत्र जाणार वाटतं दुकानात. दादा खूप दिवसांनी घराबाहेर पडतोयस तू आज नवीन इनिंग चालू करणार आहेस उगाच कोणाची नजर नको लागायला तू देवाच्या पाया पडून घे हा चल सावकाश दे पकडतो मी समीर काय करतो रे झाली का आंघोळ विंघोळ अगो बाई देवाच्या पाया बिया पडतोस आज हो आई मी आज जरा दुकानावर जाऊन येतो. अरे समीर अजून तेवढी तब्येत बरी नाहीये तुझी थोडे दिवस आराम कर ना अजून मग जा बरं वाटल्यावर. हो आई पण घरी बसून बसून कंटाळा आलाय आणि चालत फिरत राहिलो तर लवकर बरं होईल. आई दादा बरोबर बोलतोय म्हणजे जरा बाहेर पडला तर त्यालाही मोकळं मोकळं वाटेल ना हा? बरं दादा तो सिद्धी हॉटेलवाला आहे ना त्याच्याबरोबर मीटिंग आहे माझी तर मी निघतो पुढे आपल्या सतीशला सांगतो रिक्षा घेऊन यायला तू ये त्याच्याबरोबर हा आणि त्याला नाश्ता दे आणि त्याच्या गोळ्या बघ कुठल्या कुठल्या घ्यायच्या हा, हा, येतो बघ. मी चल चल सावकाश. काय झालं रे अहो दादा बंद पडली आहे चालूच होत नाही. बघ बघ लवकर बघ. हो दादा बघतो. हो समीर दादा ओळखलात का? तू योगेश ना? हो. हे सगळं काय झालं? हे एक ऍक्सिडेंट झाला होता. अच्छा आणि आज इकडे कसे काय? अरे मी दुकानावर चाललो होतो पण रिक्षाच बंद पडली. बर 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 बाकी सगळं ठीक आहे ना? हो हो सगळं व्यवस्थित आहे. तुझं कसं चाललंय? उत्तम चालू आहे. तुमची मेवणी मुक्ता तिच्यासोबत लग्न मोडलं आणि दुसऱ्या मुलीसोबत लग्न झालं. हे काय सुखी संसार चालू आहे. खरं तर तुमच्या आईचे उपकार मानायला हवेत. म्हणजे तुम्हाला याबद्दल काहीच माहित नाहीये का? नाही. तुमच्या आईनेच मला सांगितलं की मुक्ताचे तुमच्या भावासोबत संबंध होते आणि ती दिसते तशी साधी मुलगी नाहीये. काय? हो अहो, समीर दादा तुमच्या आईने सांगितलं म्हणून तुमच्या भावाचे संबंध तरी कळले. बाहेर काय काय करत असेल कोणाला माहित. वाचलो मी ही कॅरेक्टरलेस मुलगी आहे. सुखी संसार चाललाय असं म्हणालास ना मग तो सांभाळ. आणि मुक्ताचं ज्या मुलासोबत नातं होतं तो माझा भाऊ आहे. माझ्या आईने तुझे कान भरले असंही म्हणतोयस ना असा आरोप करतोयस. या तिघांविषयी काही बोललास ना तर थोबाड इकडचं तिकडे करायला मला वेळ नाही लागणार. आणि मुक्ताबद्दल काही वाईट साईड बोललास तर गाठ माझ्याशी आहे लक्षात ठेव. सतीश झालं का? दादा नाही होते. मी दुसरी बघतो. काय माणूस आहे हा? याच्या आईनेच सांगितलं मला सगळं आणि हा माझ्यावरच डाफरतो. राहू दे. हो ठीक आहे ठीक आहे झालंय माझं बोलणं मी पाठवतो कोटेशन त्यांना. ठीक
अरे दादा, ये समीर, आता कशी तब्येत आहे तुझी? हाय, आता जरा बरं आहे. मी जरा आकाशला भेटायला होतो. चल येतो मी. हं? तब्येतीची काळजी घे. हो. हा येतो. ये, बस. पुढे घेऊ. नाही बस. हॅलो. हा हॅलो हॅलो आकाशराव. हा अशोक काका बोला, कसे आहात? बरे आहात ना? हो हो आहे मी बरं आहे बरं आहे. आणि ओवी वहिनी कशी आहे? आणि बाबू कसा आहे? नाही नाही, ती दोघं सुद्धा अगदी उत्तम आहेत, दोघंही उत्तम आहेत. हो. बरं, तुम्ही कुठे घरीच आहात का? नाही, मी दुकानावर आहे. अच्छा, बरं बरं. काय नाही, हे समीररावांच्या तब्येतीची चौकशी करायला म्हणून फोन केला होता. बरी आहे ना तर त्यांची तब्येत? दादा बरा आहे. दादा पण बरा आहे. आता हळूहळू रिकवर होतोय, चालतो थोडा थोडा, दुकानात पण यायला लागलाय. अरे वा वा वा, बर 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 बर. नाही हे बरं झालं. हा होईल होईल, हळूहळू तब्येतीत सुधारणा होईल, त्यांच्या चांगली सुधारणा होईल. बरं, मी काय म्हणत होतो, ते आता आहेत का म्हणजे तुमच्यासोबत दुकानात? आणि काय हिला, आमच्या ओवीला जरा त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत होती म्हणून मागे लागली होती माझ्या, जरा यांना फोन लावून द्या म्हणून. तर जरा तिला बोलायचं होतं त्यांच्याशी. देता का त्यांच्याजवळ फोन? हा द्या ना, तुम्ही द्या वहिनीला कॉल द्या. हा हा हा, एक मिनिट. एक मिनिट, तिने जरा बाळाला घेतलंय, मी स्पीकरवर टाकतो फोन. हा एक मिनिट. बाळ आहे का हातात? चालेल चालेल. बोला. वहिनी कशी आहेस? आणि पुतण्या कसा आहे माझा? बरा आहे ना? हो, आम्ही दोघेही बरे आहोत. भाऊजी, तुम्ही कसे आहात? हो हो, मी पण बरा आहे. बरं वहिनी, बाळाला बघायची इच्छा झाली होती. मी व्हिडिओ कॉल करू? चालेल? हो, करा ना. लगेच करतो. आता व्हिडिओ कॉल करणार आहे काका? हो ना? त्या दिवशी काका येऊन गेला, वाळे देऊन गेला. हो ना? हो ना? काकाला सांगायचं आपण वाळे घातले. हा, नमस्कार नमस्कार. घ्या बोला, एक मिनिट. काकाला बघ, काकाला बघ. काका बघ, काका बघ. अरे लब्बाडा, ओळखलं का मला? काका मी तुझ्या. हे लब्बाडा काय करतो? रडतो तू, रडतो. ओळखला का तुम्हाला? काका मी तुझ्या. ओ रुसलाय तू काकावर, रुसलाय. रुसल्यावर एकदम बाबासारखा दिसतो तू. का वहिनी? चेहरा एकदम दादाचा घेतलाय आपल्या. शांत बसला. अरे लब्बाडा, शांत बसला. ओ आईने सांगितलं वाटतं शांत बसायला. हा बहिणी, हा पण गुण घेतलाय वाटतं. आईने सांगितलं शांत बस की शांत बसायचं. बाकी भले अख्ख्या जगाला आग लागली तरी चालेल. असं वहिनी, बाकी काही त्रास नाहीये ना बाळाला? म्हणजे मी न्यूज मध्ये ऐकलं ते गोवरची साथ पसरली हल्ली आपल्याकडे, तर काय इन्फेक्शन वगैरे होईल, जरा जास्तीची काळजी घ्यायला हवी. नाही,
रात्रीचं रडतं फक्त. हो का? जसे खूप लोक रडत असतील रात्रीचे, पण दिवसा आपल्याला काहीच फरक पडत नाही असं दाखवतात. ठीक आहे, होईल, हळूहळू नॉर्मल होईल. भाऊजी हे आहेत का बाजूला? त्यांची तब्येत कशी आहे आता? दादा ठीक आहे, आता होतोय, हळूहळू रिकवर होतोय, चालतो, येतो दुकानावर पण कधी कधी. तू नको उगाच काळजी करू त्याची. कसं आहे वहिनी, काही वेळेला काही लोकांची खूप काळजी करून सुद्धा काही फायदा नसतो. ठीक आहे, पण त्यांच्या तब्येतीची आता काही तक्रार नाहीये ना? नाहीये, काही तक्रार नाहीये त्याची. बरं वहिनी, मी कळवतो दादाला तुझा कॉल आला होता ते. ठीक आहे, ठेवते आता. काळजी घे. आता तुला एवढी काळजी वाटते तुझ्या बाळाची, तर जा ना, एकदा जाऊन बघून ये, भेटून ये त्याला. तुला तुझ्या बाळाला भेटण्यासाठी कोणाची म्हणजे कोणाची परवानगी घ्यायची गरज नाही, अगदी आईची सुद्धा नाही. ठीक आहे, जेव्हा तुला वाटेल तेव्हा जा तू त्याला बघायला. पण ऍटलीस्ट एक गोष्ट कळली मला आज, तुला तुझ्या बाळाची काळजी आहे. लवकरात लवकर तू त्याला भेटायला जाशील इतकीच अपेक्षा करू शकतो मी तुझ्याकडून. माझी अपेक्षा पूर्ण करायची की अपेक्षा भंग करायचा तुझ्या हातात आहे. त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वरा त्र्यंबकेश्वरा. गुड्डे त्र्यंबकेश्वर वाटतं बाई मला. त्र्यंबकेश्वरा 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 गुड्डे दम लागला का जरा? बस बसू कमी? हा बस. अगं आई ग देवा, फोटो काढूया. हे पकड असं, हे धरू. हा हा असंच. हा बघू. छान आलं ना? हो. माझा चांगला आलाय. बघ तरी आधी. काय तुम्ही केलेल्या पापांची माफी मागायला आलात देवाकडे? कशाला आली तो? मला काय माहित. लक्ष देऊ नको, बघू नकोस. आई इकडेच येते ती. इकडे आली? हो. आपल्याकडं? हो. एक वेळ देव तुम्हाला माफ करेल हो, पण मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही.
तुमच्यासारखी सेल्फिश माणसं मी कधीच पाहिलेली नाहीत. का आता लाज वाटली? पण खरं सांगू का, तुम्ही दोघी लाज वाटावी अशाच आहात. गरज असताना एखाद्याचा कसा वापर करून घ्यायचा आणि गरज संपली की त्याला कसं फेकून द्यायचं हे छान जमतं तुम्हाला. तुमचा मुलगा तिथे हॉस्पिटलमध्ये शेवटचे श्वास घेत होता तेव्हा जिभेवर साखर होती हो तुमच्या. अगदी प्रेमाने गोड गोड बोलत होतात माझ्याशी. आणि जेव्हा तुमचा काहीही कर्तृत्व नसलेला मूर्ख मुलगा मला वाटेल ते बोलला तेव्हा एक शब्द फुटला नाही तोंडून. का तेव्हा विसरलात तुम्ही की तुम्हाला काय आणि कशी मदत केली, किती पैसे भरले हॉस्पिटलमध्ये? काय आता वाचा गेली की कान बंद पडले अचानक? ए वर्षा, तोंडाला येईल ते बोलू नको. आम्हाला गरज होती म्हणून तू मदत केलीस आम्हाला. काय गुलाम झालो तुझे? पडत्या काळात मदत केलीस म्हणून गुलाम झालो का?